तर त्याच्यातून अर्थ काढणारे लोक अनेक आहेत. त्यामुळे तशा प्रकारचा अर्थ कोणी काढत असेल तर तो चुकीचा आहे असं माझं म्हणणं. बरं माणिकरावजी, मुंबईहून थेट आम्ही नाशिकपर्यंत येत असताना तुमचं अभिनंदन करणारे अनेक पोस्टर्स आम्ही पाहिले. मात्र त्या पोस्टर्सवरनं थेटपणे छगन भुजबळांचे फोटो नसल्याचंही काही ठिकाणी पाहायला मिळालं, तर काही ठिकाणी आता फोटोज ऍड झाल्याचंही पाहायला मिळतंय. मात्र माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ एक राजकीय संबंध सोडला तर तुमचे कौटुंबिक संबंध किती आहे आणि त्यांच्या या वेगळ्या निर्णयामुळे किंवा त्यांच्या नाराजीमुळे या मैत्रीत किती फरक पडलाय? नाही, आमचे कौटुंबिक संबंध नाहीये. बरं. आणि राजकीय संबंध आमचे आहेत पक्षापुरते, आणि आमच्यामध्ये मतभेदही आहेत. म्हणजे असं काही नाही, दुश्मनी वगैरे नाहीये, वैर नाहीये, मतभेद आहेत. मतभेद हे कामकाजावरचे मतभेद आहे, असं काही वैयक्तिक भुजबळांची माझी दुश्मनी आहे. त्या कामकाजाच्या संदर्भातल्या काही माझ्या तक्रारी आहेत त्यांच्या संदर्भात. पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा निवडणुकीमध्ये किंवा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका असते तेव्हा आम्ही ताकदीने पाठिंबा देतो. बरोबर. आतापर्यंत 20 वर्ष ते मंत्रिमंडळात राहिले. आमचा पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली वेगळा झाला. वेगळ्या झालेल्या पक्षानंतर आम्ही युतीमध्ये सामील झालो. सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळांना संधी मिळाली. मग आम्ही सगळे एक विचाराचे आमदार असताना आम्ही कोणीही तक्रार केलेली नाही. दादांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला. आम्हाला काय, आम्ही असं म्हटलं कुठे की बाबा त्यांचं वय झालं आहे किंवा मग आता त्यांना इतक्या दिवस संधी झाली आहे, बाकीच्यांना संधी मिळाली पाहिजे, थोडं आलटून पालटून घ्या, असं सुद्धा आम्ही बोललो नाही. बरोबर. तो पूर्ण अधिकार त्यांचा होता, पक्षाचा होता, पक्षाने त्यांनी तो अधिकार वापरला. आणि त्यानंतर त्या अगोदरही अनेक वेळा, आता हे समीर भुजबळांना तिकीट दिलं राष्ट्रवादीमध्ये असताना, खासदार कोणी केलं? मीच केलं. बरोबर. आमच्याकडे मतभेद आहे. 21,000 मताचं मताधिक्य मी माझ्या एकट्या सिन्नर मधून दिलं. मी तिथे नुसता तिरपाडोळा केला असं तरी समीर खासदार होऊ शकला त्या आयुष्यभर. बरं. त्यामुळे आमचे मतभेद तेवढ्यापुरते तेवढे आहेत. राजकारणाचे इतके टोकाचे मतभेद नाही आहेत. तर त्यांच्या मनामध्ये काही कोणी काही घालत असेल किंवा काही सांगत असेल किंवा त्यांचा काही वेगळा विचार असेल तर ते मला सांगता येणार नाही. बरोबर. पण मी स्ट्रेट वे मदत करणारा माणूस आहे. एकदा कमिटमेंट झाली, मी दादांचा स्वभाव माझ्या स्वभावामध्ये साम्य आहे की आम्ही कमिटेड पॉलिटिशियन आहोत. आम्ही एकदा शब्द दिला लोकांना, मग तो राजकीय असो, तो कौटुंबिक असो, सामाजिक असो किंवा एखाद्या कामाचा असो, ते पूर्ण करणार म्हणजे करणार. म्हणजे आम्ही जे बोलतो ते करतो, जे करतो तेच बोलतो. आमच्याकडे अशी दुटप्पीपणा नाहीये. बरोबर आहे. दुटप्पी भूमिका नसल्याचं दिसून येतं. मात्र अगदी काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्लीत झालेल्या काही गाठीभेटी आम्हाला पाहायला मिळाल्या. त्या निमित्ताने तुम्हाला वाटतं का पवार कुटुंबानं पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या देखील एकत्र यावं आणि त्यातूनच राष्ट्रवादीचं पुढचं भवितव्य घडवावं? यावरती तुम्हाला काय वाटतं, काय सुचवावं असं वाटतं? हा सर्वस्वी निर्णय दोन्ही पवारांचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं काही योग्य होणार नाही. निर्णय दोघांनी घेताना, दोघेही वेगवेगळे होताना आमचा सल्ला विचारला का? आम्हाला दादा योग्य वाटला, आम्ही दादाची बाजू घेतली. पण साहेबांच्या विरोधात नाही. आम्ही साहेबांच्या विरोधात आम्ही एक शब्द सुद्धा बोललो नाही. आमची प्रचार सभा झाली नाही. साहेब आमच्या विरोधात बोलले नाही. तो राजकीय निर्णय होता, ती अपरिहार्यता होती. आणि मतदारसंघामध्ये ज्या लोकांना आपण कमिटमेंट केल्या आहे त्या कमिटमेंट जर फुलफिल करायचे असतील तर यू मस्ट हॅव इन सत्ता, म्हणजे ह्युमन मंत्रिमंडळ पॉवरमध्ये. आणि मग पॉवरमध्ये जाण्यासाठी जर दादांनी नेतृत्व पुढाकार घेतला असेल तर दादांच्या पाठीमागे उभं राहणं आमचं काम. शेवटी आम्हाला उद्या मतदारसंघात निवडून यायचे. त्याचाच परिपाक म्हणून आज जवळपास 18,000 करोड रुपये माझ्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये दादांच्या मार्फत मला मिळाले. बरं. त्यात फडणवीस साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु एवढी मोठी रक्कम महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त माझ्याच वाट्याला आलेली आहे. बाकी दुसरं इतके मंत्री संत्री, येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे त्यांनी मतदारसंघ एवढे पैसे दिले नसते. एवढ्या पैशाच्या मंजुऱ्या मला मिळाल्या आहेत. त्यामुळे हे का करू शकलो? मी सत्तेमध्ये गेलो म्हणूनच करू शकलो ना. बरोबर. त्यामुळे सत्तेमध्ये जाणं हे अपरिहार्य होतं. आम्ही त्याप्रमाणे गेलो आणि दादाची कामकाज करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे. त्यामुळे दादांसारखा नेता आम्हाला मिळाला आहे. वी आर हॅपी. बरोबर आहे. कृषी मंत्री म्हणून आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे. मात्र